हॅलो, आज मी बनवणार आहे रबडी आणि मालपुआ। रबडी बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेऊन त्यामध्ये ड्रायफ्रुट्स पावडर, वेलची पावडर घालून छान आटवलं। आपल्याला हवं तसं छान थिकनेस येईपर्यंत रबडी उकळून घ्यायची। रबडी जेवढी घट्ट असेल तेवढीच खाण्यासाठी छान लागते। मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास छान रबडी उकळून घेतली। छान उकळ आल्यानंतर जसं मला हवं तसं दाटसरपणा आला रबडीला आणि मग मी गॅस बंद केला। रबडी आता मी फ्रीज मध्ये ठेवून देते जेणेकरून रबडीला अजून घट्टपणा येईल। आणि आता मी मालपुआसाठी प्रिपरेशन स्टार्ट करते। मालपुआ बनवण्यासाठी मी घेतला आहे अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ। तसंच आता यामध्ये मी दूध पावडर आणि वेलची सुद्धा ऍड करणार आहे। मी इथे एव्हरीडेचं मिल्क पावडर वापरला आहे। मी सुद्धा आज फर्स्ट टाइमच मालपुआ ट्राय करणार आहे। बघूया रेसिपी कशी होते। यामध्ये मी आता अर्धा चमचा वेलची पावडर घातली। सर्व मिश्रण मी आता एकजीव करून घेते म्हणजे छान मिक्स होईल। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1 ग्लासभर दूध। दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवं आहे तसं तुम्ही ऍड करा किंवा कमी टाका। हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही नकोय आणि जास्त घट्टही नकोय। तुम्ही बघू शकता इथे एकदम छान असं छान घट्ट बॅटर झालं आहे। पॅन मध्ये तूप घालून मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे। आता एक एक करून छान मालपुआ आपण तयार करून घेऊयात। मालपुआ दोन्हीकडून छान खरपूस भाजेपर्यंत आपण फ्राय करूयात। अगदी सिंपल अशी रेसिपी आहे। दोन्हीकडून छान खरपूस असं भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कलर किती छान सुंदर असा आला आहे। सर्व मालपुए छान भाजून झाल्यानंतर मी एकीकडे पाक बनत ठेवला आहे आणि मालपुए प्लेटमध्ये काढून घेतले। मालपुए छान असे खरपूस भाजले पण गेलेत आणि सुंदर कलर सुद्धा आलाय त्याला। आता मी एक एक मालपुआ आपण जो पाक तयार केलाय त्यामध्ये ऍड करणार आहे। मालपुआ दोन्ही बाजूने आपण छान पाकात घोळवून घेऊयात आणि 5-1 मिनिटं ठेवल्यानंतर मालपुए आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यावर मस्त अशी रबडी घालून गार्निशिंग करूयात। मालपुआ रेडी। थँक यू।